आता आपण पाहणार आहोत कृषी सेवक लातूर या विभागाची या डिव्हिजनची आपली सर्वसाधारण गुणवत्ता यादी. सगळ्यात जास्त आता यामध्ये बघा तिथं आपण 157 156 म्हणतो, इथं सगळ्यात जास्त मार्क पडलेला विद्यार्थी जो आहे SC कॅटेगरीतला तो आहे 136 मार्क. ह्या सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात हायेस्ट मार्क नाहीत विद्यार्थी मित्रांनो, ही SC कॅटेगरीमधील सगळ्यात जास्त मार्क आहेत 136. ही आहे पल्लवी सिद्धार्थ कांबळे या विद्यार्थिनीने 136 मार्क मिळवलेले आहेत. इंग्लिशमध्ये 16, मराठीमध्ये 17, जनरल नॉलेजमध्ये 8, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉरी गणित बुद्धिमत्तामध्ये 19 आणि तुमच्या प्रोफेशनल नॉलेज म्हणजे 76 असे मिळून 136 मार्क मिळवलेले आहेत ह्या विद्यार्थिनीने. तर SC कॅटेगरीमध्ये दुसरा आहे निलेश बापूराव मोरे या विद्यार्थ्याने 119 मार्क मिळवलेले आहेत. त्यासोबतच तिसरा रोहन भास्कर फुंडसे या विद्यार्थ्याने 119 मार्क मिळवलेले आहेत. महिलेला 136 मार्क, विद्यार्थ्याला 119 मार्क असे पडलेले आहेत तिथे आपण बघू शकता. तर इथे तोच क्रायटेरिया 14/8/90 आणि 14/8/2000 असे दोन वेगवेगळे तुमचे डेट ऑफ बर्थ असल्यामुळं त्या एका विद्यार्थ्याला म्हणजे निलेशला वर आणि रोहनला खाली अशी जागा देण्यात आली. SC कॅटेगरी आपण बघितली. आता आपण पाहूयात जनरल कॅटेगरी. जनरल कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त कट ऑफ राहतो, तर आपण जनरल कॅटेगरीमध्ये डायरेक्टली जाऊयात. SC ST VJA म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार लातूर विभागाने रिझल्ट लावला आहे. इथं VJA आहे, त्यानंतर VJ कॅटेगरी NTB आहे, NTC आहे, SBC आहे, OBC आहे आणि यानंतर आता जनरल कॅटेगरी मित्रांनो OBC विद्यार्थी संख्या जास्त आहे, त्यामुळे तो OBCचे पेजेसही रिझल्टचे पेजेसही जास्त आहेत. जनरल कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायचं आहे, जनरल कॅटेगरी EWS कॅटेगरी आली. जनरल कॅटेगरीचा जो विद्यार्थी असेल त्याचे आपण मार्क ग्राह्य धरू आपलं टार्गेट फिक्स करण्यासाठी, कारण जनरल कॅटेगरीमध्ये साधारणपणे ज्याला नॉन क्रिमिनल अवेलेबल होत नाही तोही जनरल कॅटेगरीमध्येच येतो किंवा ओपन कॅटेगरीमध्ये येतो, ते मार्क आपण हायेस्ट पकडू आपल्याला टार्गेट ठेवण्यासाठी. तर इथे पहा ओपन कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त मार्क पडले आहेत 153 200 पैकी, तरी हे 157 कोल्हापूर आणि ठाणे विभागापेक्षा कमीच आहे. कोल्हापूर आणि पुणे विभागापेक्षा कमीच 153 मार्क मिळाले ऋषिकेश महेंद्र लिपणे या विद्यार्थ्याला. त्याला इंग्लिशमध्ये 20 पैकी 18, मराठीमध्ये 19, जनरल नॉलेजमध्ये 14, गणित बुद्धिमत्तामध्ये 18 आणि तुमच्या प्रोफेशनल नॉलेजमध्ये 84 मार्क पडले आहेत 153. दुसरा विद्यार्थी आहे मंगेश विजयराव देशमुख या विद्यार्थ्याला 153 मार्क पडलेले आहेत. डेट ऑफ बर्थचा फरक इथे दिसतो तुम्हाला, त्याचा 2001 मधला विद्यार्थी आहे आणि एक विद्यार्थी 1997 मधला, त्यामुळे 1997 ज्याचं जास्त वय त्याला पहिला प्रेफरन्स दिलेला आहे. पुढचा विद्यार्थीच आहे अनिल रंगनाथराव चव्हाण या विद्यार्थ्याला 150 मार्क मिळाले आहेत आणि हा विद्यार्थी तिसरा म्हणू शकतो. 153चं टार्गेट ठेवत मित्रांनो जर तुम्ही लातूर विभागामधून फॉर्म भरणार असाल तर. चला पुढची यादी आपण पाहूयात.